महाराष्ट्राच्या नागरी विकासाला नवा वेग. सह्याद्री अतिथीगृहात महत्वपूर्ण करार आणि LOIची देवाणघेवाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंगापूरच्या सुरबना जुरांग आणि मॅपलट्री रिअल एस्टेट सोबत KSC न्यू टाउन व रायगड पेंट ऑरेंज स्मार्ट सिटीच्या 100 एकर एकात्मिक विकास प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नव्याने सहभागी खासदारांची ब्रेकफास्ट बैठक. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून NCPI मध्ये सामील झालेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी चहापानासाठी उपस्थित होते. भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदा याचं सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेचं विजेतेपद आणि कारकिर्दीतील पहिलं ग्रँड चेस टूर विजेतेपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन. स्पर्धेतील तुमची अप्रतिम कामगिरी, अचूक डावपेच आणि अविचल एकाग्रतेने पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1,60,000 गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1,60,000 गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. या निर्णयानुसार अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास ₹10 लाख, अंशतः अपंगत्वासाठी ₹5 लाख तर उपचारासाठी किमान ₹1 लाख आर्थिक मदत दिली जाणार. या योजनेचा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या उपक्रमांची घोषणा नवी दिल्लीतील IGNCA इथं आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या अभियानातून राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना अधिक दृढ करण्याचं उद्दिष्ट अधोरेखित केलं. भारत आणि सिंगापूर यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी रोडमॅप अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 8 प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या भारत सिंगापूर परराष्ट्र कार्यालयीन सल्लामसलतीच्या 19व्या फेरीला भारताचे पूर्व विभागाचे सचिव रुद्रेंद्र टंडन आणि सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्थायी सचिव ल्यूक गोह यांनी सहअध्यक्षता केली. कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार आगेकूच. महिला एकेरीत तन्वी शर्मा विरुद्ध रक्षिता रामराज असा भारतीय खेळाडूंमधील सामना रंगणार असून अस्मिता चालिहाचा सामना जपानच्या हिना अकेची सोबत होणार. पुरुष दुहेरीत कृष्णा प्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय ही जोडी मलेशियाच्या जोडीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने सोशल मीडिया कंपनी मेटाला मोठा दणका दिला. न्यायालयाने इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे तरुणांवर झालेल्या दुष्परिणामांच्या भरपाईसाठी मेटाला $56.7 कोटी अमेरिकी डॉलर अदा करण्याचे आदेश दिले आहेत. श्री अमरनाथ यात्रेचा पवित्र प्रवास श्रद्धा आणि भक्तीनं सुरू. सुरक्षा व्यवस्था आणि उत्तम व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेची 29वी तुकडी चंदरकोट मधून गेली. DRDOनं ओडिसामधील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून MRBM श्रेणीतील मध्यम पल्ल्याच्या अग्नी 4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची घेतलेली चाचणी ठरली यशस्वी. या चाचणीमुळे क्षेपणास्त्राचे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक निकष सिद्ध झाले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली घेण्यात आली.